मित्रांनो, या व्हिडिओमध्ये PUC सेकंड ॲन्शियंट इंडियन हिस्ट्री प्राचीन भारताचा इतिहास या विषयामधील काही इम्पॉर्टंट T21 मार्क्स क्वेश्चन्स विथ आन्सर्स ऑब्जेक्टिव्ह वाईज क्वेश्चन्स 61 to 80 असे 20 क्वेश्चन्स सोडवणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 1 ते 60 पर्यंतचे क्वेश्चन्स विथ आन्सर्स बघितला नसेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते जाऊन जरूर बघा. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. तर चला, विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये 61 पासून ते 80 पर्यंतचे क्वेश्चन्स 20 घेणार आहोत. तर चला, क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61, विच वॉज द कॅपिटल ऑफ कुशानाज. तर कुशाण घराण्याची राजधानी कोणती? तर या ठिकाणी दिलेला आहे ये पेशावर और पुरुषपूर, बी दिलेला आहे मान्यखेड, सी दिलेला आहे पाटलीपुत्र, डी दिलेला आहे कनौज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ये पेशावर और पुरुषपूर ही त्यांची राजधानी होती. आता हे पेशावर म्हणून कुठे आहे? पाकिस्तानमध्ये आहे, सध्याच्या पाकिस्तानमध्ये. तर त्यांची दुसरी राजधानीसुद्धा होती, कुठली? मथुरा म्हणून होती, पण या ठिकाणी पुरुषपूर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 62. हू इन्फ्लुएन्स्ड कनिष्का टू एम्ब्रेस बुद्धिझम. बघा, इन्फ्लुएन्स्ड म्हणजे काय? प्रभावित केलेला. हू इन्फ्लुएन्स्ड म्हणजे कोण प्रभावित केलेला आहे? कोणाला? कनिष्काला. टू एम्ब्रेस बुद्धिझम. एम्ब्रेस म्हणजे काय? अंतर्भूत करणे, म्हणजे बुद्धिझम अंतर्भूत करण्यासाठी त्यांना कोण प्रेरित केलेलं आहे, कोण प्रभावित केलेलं आहे? म्हणजेच कनिष्काला बौद्ध धर्म स्वीकारण्यास कोणी प्रभावित केले? तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत, पहा. ए बाणभट्टा, बी हरिसेन, सी कजूल कडफायसिस आणि डी अश्वघोष. तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे अश्वघोषाने केलेलं आहे. ऑप्शन्स क्रमांक डी, इट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 63. हू वॉज द फाउंडर ऑफ द गुप्त एम्पायर. गुप्त एम्पायरचा संस्थापक कोण होता? तर या ठिकाणी ए समुद्रगुप्त, बी स्कंदगुप्त, सी श्रीगुप्त, डी चंद्रगुप्त. तर या ठिकाणी ऑप्शन्स सी इज द राईट आन्सर. श्रीगुप्त हे फर्स्ट फाउंडर ऑफ द गुप्त इरा, बिगेन अराउंड 240 to 280. That is the correct answer. Question number 64. When did the Gupta era commence? बघा, तर या ठिकाणी गुप्त इरा केव्हा सुरू झालेला आहे? गुप्त युग कधी सुरू झाला? तर हे ए 300 AD, बी 1076 AD, सी 320 AD, डी 78 AD. तर यापैकी करेक्ट ऑप्शन्स म्हणजे इथं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे श्रीगुप्त यांनी काय केलं होतं? सुरुवात केलं होतं. त्यांचा कालावधी 240 to 280 या दरम्यान होतं. पण इथं 320 AD हे काय केलेलं आहे? म्हणजे चंद्रगुप्त फर्स्ट यांनी काय केलेलं, चंद्रगुप्त सेकंड यांनी काय केलेलं आहे? सुरुवात केलेलं आहे. तर त्यांचा कालखंड येतो, पण या ठिकाणी 3 AD इज अ करेक्ट आन्सर होऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 65. हू कंपोज्ड दी अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन. तर या ठिकाणी अलाहाबाद स्तंभ हे स्तंभलेख शिलालेखांची रचना कुणी केली? हू कंपोज्ड म्हणजे कोणी रचना केली? तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अशोका, बी अश्वघोष, सी बाणभट्टा, डी हरिसेन. तर या ठिकाणी अलाहाबाद स्तंभाची स्थापना कोणी केलं होतं? कंपोज्ड बाय हरिसेन. ऑप्शन्स डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 66. विच इन्स्क्रिप्शन्स ऑफ समुद्रगुप्ता रिव्हिल्स हिज एक्सपेडिशन्स. म्हणजे या ठिकाणी समुद्रगुप्ताच्या कोणत्या शिलालेखातून त्याची कल्पना येते? एक्सपेडिशन्स. तर या ठिकाणी
ए नाशिक इन्स्क्रिप्शन्स, बी मस्की इन्स्क्रिप्शन, सी अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन, डी जुनागड इन्स्क्रिप्शन. तर ह्या 4 ऑप्शन्सपैकी कोणाचं समुद्रगुप्ताचं म्हणलं तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, हरिसेनाने काय केलं होतं, ते स्तंभलेख केलेलं होतं. मग या ठिकाणी समुद्रगुप्ताचं जे दिलेलं आहे ते अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शनमधून त्यांचा कार्यकाळ दिसून येतो. तर कोणत्या शिलालेखामध्ये? अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 67. हू इज द ऑथर ऑफ काव्यमीमांसा? काव्यमीमांसा याचे लेखक कोण? तर ऑप्शन्स पाहूया. ए अश्वघोष, बी राजशेखर, सी हरिसेन, डी बाणभट्टा. तर काव्यमीमांसाचा लेखक आहे, कवी आहेत ते म्हणजेच बी राजशेखर हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 68. हू वॉज द ग्रेटेस्ट रूलर ऑफ द गुप्ताज? तर गुप्ताच्या कालावधीमधील गुप्त घराण्यातील किंवा गुप्त वंशातील एक महान राज्यकर्ता कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा. ए चंद्रगुप्त, बी श्रीगुप्त, सी समुद्रगुप्त आणि डी घतोत्कच गुप्त. तर या ठिकाणी आहे ऑप्शन्स सी इज द राईट आन्सर. समुद्रगुप्त इज अ ग्रेट रूलर, द ग्रेटेस्ट रूलर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 69. विच गुप्ता रूलर परफॉर्म्ड अश्वमेध सॅक्रिफाईस? बघा, अश्वमेध हे यज्ञ कुणी केलं होतं, म्हणजेच कोणत्या गुप्त शासकाने अश्वमेध यज्ञ केला? तर या ठिकाणी ऑप्शन्स पाहूया. ए चंद्रगुप्त यांनी केले होते का, बी श्रीगुप्त यांनी केले, सी समुद्रगुप्त, डी घतोत्कच गुप्त. तर यापैकी आपल्याला माहिती आहे ऑप्शन्स सी समुद्रगुप्त यांनी केलं होतं. त्याचबरोबर आणखीन एक जे गुप्त घराण्यातील यज्ञ केला होता तो म्हणजे आदित्यसेन यांनी सुद्धा केलेलं होतं. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 70. हू हॅड द टायटल कविराज? कविराज हे टायटल ही पदवी कोणाला मिळाली होती, म्हणजे कविराजा ही उपाधी कोणाला मिळाली? तर ऑप्शन्स पाहूया. ए चंद्रगुप्त, बी श्रीगुप्त, सी समुद्रगुप्त, डी घतोत्कच गुप्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन्स. द करेक्ट आन्सर इज समुद्रगुप्त. यांना कविराज महाराज ही पदवी त्यांनी धारण केलेलं होतं, कारण द किंग ऑफ पोएट म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही वॉज ॲन एक्सपर्ट विना प्लेयर, म्हणून एक विनावादक त्यांनी वाजवणारे होते आणि ते किंग ऑफ पोएट्स म्हणून सुद्धा गणलं जातं. तर अशा प्रकारची कविराज ही पदवी त्यांना मिळालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 71. क्वेश्चन नंबर. हू रोट शकुंतला? शकुंतला हे नाटक आहे, शकुंतला नावाचं एक नाटक आहे आणि ते नाटक कोणी लिहिलं? हू रोट शकुंतला प्ले? ऑप्शन्स पहा. राजशेखर, बी कालिदासा, सी हरिसेन, डी समुद्रगुप्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी कालिदास इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 72. हू रोट दी बुक आर्यभाटिया? आर्यभाटिया हे नावाचं म्हणजेच आर्यभाटिया हा ग्रंथ कुणी लिहिला? तर या ठिकाणी ऑप्शन्स. ए शूद्रका, बी आर्यभट्टा, सी धन्वंतरी, डी विशाखादत्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी आर्यभट्टा यांनी आर्यभाटिया हे साहित्य ग्रंथ लिहिलेला आहे, कारण ते मॅथमॅटिशियन होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 73. हू हॅड द टायटल विक्रमादित्य? विक्रमादित्य ही पदवी कोणत्या राजाला किंवा कोणाला मिळाली होती? ऑप्शन्स पहा. अशोका, बी हरिसेन, सी कनिष्का, डी चंद्रगुप्त सेकंड. तर यापैकी विक्रमादित्य ही पदवी कोणाला मिळाली होती? ऑप्शन्स क्रमांक डी चंद्रगुप्त सेकंडला मिळालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा,
क्वेश्चन नंबर 74. हू रोट द बुक अमरकोश? अमरकोश हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन्स ए भारवी, बी अमरसिंह, सी समुद्रगुप्त, डी कालिदास. तर यापैकी उत्तर आहे अमरकोश हे साहित्य किंवा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अमरसिंहानं लिहिला. बी ऑप्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 75. हू रोट भृतसंहिता? भृतसंहिता हे साहित्य कुणी लिहिली? ऑप्शन्स ए शूद्रका, बी अमरसिंह, सी विशाखादत्त, डी वराहमिहिर. तर यापैकी भृतसंहिता कोणी लिहिला आहे? वराहमिहिर. ऑप्शन्स डी यांनी लिहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 76. हू रोट द बुक? इथं पो घो की आलेलं आहे पण नाही, तर हे घो को की आहे. तर ऑप्शन्स पहा. ए ह्युएनसंग, बी मेगस्थेनिस, डी प्लेनी सी प्लेनी आणि डी पाहियान. तर यापैकी ऑप्शन्स आहे ह्युएनसंगचं कोणतं आहे? सी यू की आहे. मॅगस्थेनिसचं इंडिका, प्लेनीचं काय आहे? द नॅचरल हिस्टोरिया आणि फाहियानचं कोणतं आहे? घोकोकी. इज द राईट आन्सर. डी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 77. द नेम द ऑथर ऑफ किरीतार्जुनियम? किरीतार्जुनियमच्या लेखकांचे नाव काय सांगा. तर ह्या ठिकाणी ऑप्शन्स पहा. ए कालिदासा, बी भारवी, सी अश्वघोषा, डी हरिसेन. चा जे लेखक आहेत किंवा ऑथर आहेत ते म्हणजेच भारवी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 78. हू इज कॉल्ड द फादर ऑफ इंडियन मेडिसिन? बघा, म्हणजे भारतीय औषधाचा जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन्स पहा. ब्रह्मगुप्त, शूद्रका, धन्वंतरी, भास्कर वर्मा. तर आपल्याला माहीत आहे जगाच्या औषधीचा जो जनक म्हणतात त्याला हिपोक्रॅटिक म्हणतो आपण. त्याच रीतीने भारतीय ह्याच्यामध्ये कोणाला म्हटलं जातं? ते म्हणजेच चिकित्सक कोण होते? आचार्य चक्र यांना भारतीय औषधाचा जनक म्हटलं जातं. पण पौराणिक आधारानुसार अकॉर्डिंग टू मायथॉलॉजी, पौराणिक कथानुसार या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? धन्वंतरी हिंदू पौराणिक कथामध्ये देवांचा जे काही चिकित्सक म्हणून गणला जातो त्याला धन्वंतरी म्हटलं जातं. मग हे धन्वंतरी भारतीय औषधाचा जनक म्हणून गणला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 79. इन विच प्लेस इज द आयरन पिलर ऑफ द गुप्त एज फाउंड? म्हणजे गुप्तांच्या कालावधीमध्ये जे काही आयरन पिलर जे सापडलेलं आहे तर ते कुठे आहे? गुप्त युगाच्या कालावधीमध्ये जे लोखंडी स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली, ए बी मेहरुली, सी कलकत्ता, डी पाटलीपुत्र. तर आपल्याला माहिती आहे ते आयरन पिलर कुठं आहे? लोह स्तंभ मेहरुली येथे आहे. बी मेहरुली येथे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अँड लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 80. व्हॉट इज मीन्ट बाय संगम? संगम म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन्स ए आहे. संगम रेफर्स टू तमिळ कमर्शियल युनियन, बी संगम रेफर्स टू तमिळ लिटरेचर युनियन, ऑप्शन सी संगम रेफर्स टू तमिळ ॲग्रिकल्चर युनियन, डी संगम रेफर्स टू तमिळ लेबर युनियन. तर यापैकी आपल्याला माहिती आहे व्हॉट इज मीन्ट बाय संगम. संगम मीन्स बी ऑप्शन. संगम रेफर्स टू तमिळ लिटरेचर युनियन किंवा तमिळ पोएट्स युनियन. तर गाईज अशा पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अशाच पद्धतीने मिळत राहील. यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.